तुम्ही पाहत आहात कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर. निर्भीड विचार, परखड मांडणी आणि बेधडक बातम्या. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील प्रत्येक घडामोडीचा अचूक वेध घेण्यासाठी सज्ज आहोत आम्ही. तालुक्यातील ताज्या अपडेट्ससाठी आता सबस्क्राईब करा कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर. त्र्यंबकेश्वर येथील पुरातत्व विभागाच्या कामाचे पितळ उघडे. गोदावरी सुशोभीकरणाचे वाजले 3:13. नमस्कार, मी अमिता गावंडे. कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर मध्ये आपले स्वागत आहे. त्र्यंबकेश्वर शहरातून एक अत्यंत खळबळजनक आणि प्रशासकीय कारभाराचे वाभाडे काढणारी बातमी समोर येत आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर मध्ये कोट्यवधी रुपयांची विकास कामे सुरू आहेत. मात्र या कामांचा दर्जा नेमका कसा आहे याचा थेट पुरावा पहिल्याच पावसाने आणि गोदावरीच्या पुराने समोर आणला आहे. पुरातत्व विभागाने केलेल्या सुशोभीकरणाचे पहिल्याच पुरात पार 3:13 वाजले आहेत. त्र्यंबकेश्वर शहरात सध्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसाठी विविध यंत्रणांमार्फत कोट्यवधी रुपयांची विकास कामे वेगाने सुरू आहेत. यात राज्य आणि केंद्रीय पुरातत्व विभाग देखील महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. कुशावर्त आणि कुशावर्त परिसराचे काम राज्य पुरातत्व विभाग पाहत आहे, तर त्र्यंबकेश्वर मंदिर आणि गोदावरी सुशोभीकरणाची जबाबदारी केंद्रीय पुरातत्व विभागाकडे आहे. याच सिंहस्थ विकास कामांतर्गत गोदावरी सुशोभीकरणाचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. वेदमाता गायत्री देवी मंदिराच्या पाठीमागील नदीकाठच्या दोन्ही भिंतींना सिमेंटने गिलावा करून त्यावर दगडाच्या डिझाईनचे आकर्षक टाईल्स चिटकवण्याचे काम करण्यात आले होते. नदीचा परिसर सुंदर दिसावा म्हणून हा लाखो कोट्यवधींचा खर्च करण्यात आला. पण हा विकास आणि हे सुशोभीकरण किती तकलादू होते हे नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीनं दाखवून दिले आहे. पहिल्याच पावसानंतर गोदावरी नदीला आलेल्या पुरात भिंतीवर बसवलेल्या या टाईल्स निखळून खाली मोठा खच पडला आहे. पहिल्याच पुरात सुशोभीकरणाचे हे पितळ उघडे पडल्यामुळे पुरातत्व विभागाच्या कामाच्या दर्जावर आता स्थानिक नागरिकांकडून आणि भाविकांकडून मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. सिंहस्थाच्या नावाखाली होणारा हा खर्च आणि जनतेच्या पैशांची होणारी ही नासाडी खरोखरच चिंताजनक आहे. पहिल्याच पुरात जर ही अवस्था असेल तर मुख्य कुंभमेळ्यापर्यंत ही कामे टिकणार का, असा संतप्त सवाल आता त्र्यंबकेश्वर विचारत आहेत. यावर आता प्रशासन किंवा पुरातत्व विभाग काय कारवाई करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अशाच ताज्या आणि थेट बातम्यांसाठी पाहत रहा कबीर न्यूज नेटवर्क. आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.